big hello to my all the young friends. मी मानसी आजच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जो चॅप्टर आपला चालला आहे अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा वाचणार आहे. चॅप्टर रीडिंग स्टार्ट करू. मॅडम क्युरीच्या बाबतीत हा चॅप्टर आहे. तिने किती डेडिकेशननी आणि कशा कशा बिकट परिस्थितींमधनं सामना करूनही तिने कशा प्रकारे रेडियमचा आविष्कार केला, तिच्या जीवनात काय काय घडलं आणि तरी सुद्धा तिने हार नाही मानली. तर अशा प्रकारचं एक ब्रेव्ह हार्ट होतं तिचं. तिचं खूप जे आहे पक्क हृदय होतं आणि ती पूर्णतः समर्पित होती विज्ञानला आणि मानवतेला. तर चला आपण वाचूया हे चॅप्टर अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. सो टू स्टार्ट द चॅप्टर we will start with the reading. The history of man's progress from the darkness of ignorance to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell of extraordinary men and women. म्हणजे काय झाला अर्थ याचा की माणसाचा प्रोग्रेसचा इतिहास जो आहे, म्हणजे जी प्रोग्रेस केली त्यांनी, जी उन्नती केली आहे, उन्नतीचा जो इतिहास आहे, फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स, जो अंधार होता इग्नोरन्सचा म्हणजे अज्ञानाचा अंधकार होता, त्याच्यापासून घेऊन जे आपल्याला ज्ञान मिळालं, ज्ञानरूपी जो उजळ होता, जो लाईट होती, आणि एनलाइटमेंट, जो आपल्याला एनलाइटमेंट मिळालं, जे इज फुल ऑफ चॅप्टर्स दॅट टेल ऑफ एक्स्ट्रॉर्डिनरी मॅन अँड वुमेन. ते अशा लोकांशी भरलेले आहे, अशा मॅन अँड वुमेनशी जे की ज्यांनी की अशा प्रकारचे काम केले, त्यांचे जे चॅप्टर्स भरलेले आहे, अशा पुस्तकं लिहू शकतात, अशा टाईपचे माणसं आणि बायकांशी भरलेलं आहे. दीज मेन अँड वुमेन वर्कड विथ ग्रेट करेज. तर हे जे माणसं होते, पुरुष असो किंवा बाई असो, ते लोक विथ ग्रेट करेज, त्यांनी फार साहसाने काम केलं, साहसनी काम केलं. कमिटमेंट, कमिटमेंटचा काय अर्थ झाला? फर्म डिसिजन टू डू समथिंग. काही करायला जेव्हा आपलं जे डिसिजन असतं, निर्णय असतं, तो अगदी ठाम असतो. ठाम निर्णय आपण जेव्हा घेऊन घेतो की आपण हे करूच करू, तर ते दॅट इज कॉल्ड कमिटमेंट. आणि डेडिकेशन, अशाच प्रकारे डेडिकेशन असतं, पूर्णतया समर्पित असतो जे. आणि अँड सिंगलनेस ऑफ पर्पज, की आपण जो एक उद्देश घेऊन चाललोय तर त्याच्यावरती पूर्णतया फोकस करणं. इन देअर एफर्ट टू अटेन व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल. तर असे एक पर्पज घेऊन चालणं की आपल्याला हे प्राप्त करायचंच आहे आणि त्यात करता प्रयत्न करत जायचं की ते जिथेही तो प्रयत्न आपण आपला जो आहे पूर्ण नाही होऊन जात, आपण जे हासिल करणं चाहतोय ते घेऊन नाही घेत, तिथवरी ते करत राहायचं. व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल, अशी गोष्ट जी की अनअटेनेबल वाटते, म्हणजे इम्पॉसिबल टू अचीव, जे इतर लोकांकरता अशी गोष्ट असते की ते नाही होऊ शकत, अशक्य असतं, पण हे लोक जे आहेत, जे अशा प्रकारचे, त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. These men and women were driven in their effort to uncover the truth and mystery of the universe with an indomitable spirit, with characteristics which characterizes the human spirit. आता काय म्हणतात की हे जे माणसं आणि बायका असतात, हे जे लोक असतात, ह्यांना काय असतं? वर ड्रायव्हन इन देअर एफर्ट, हे आपल्या प्रयत्नांनी हे त्या साईडला, म्हणजे की जसं की जणू की त्यांना कोणी ओढतं अशा प्रकारे, टू अनकव्हर द ट्रूथ अँड मिस्ट्री ऑफ द युनिवर्स, की त्यांना इतकी लगन असते की त्यांना सत्यची जी आहे खोज करायची असते. मिस्ट्री, काय रहस्य आहे ह्या युनिव्हर्सचं, या ब्रह्मांडाचं, तर हे सगळं पाय करतात ते लोक, जसं की पूर्णतया जे आहे व्याकुल असतात. विथ अन इनडॉमिटेबल स्पिरिट. इनडॉमिटेबलचं काय अर्थ झालं? अनबिटेबल स्पिरिट, म्हणजे त्यांची स्पिरिट जी आहे, त्यांचं जे हे आहे, त्याला कोणी मारू नाही शकत, ते त्याच्याकरता पूर्णतया समर्पित असतात. विच कॅरेक्टरायझेस द ह्युमन स्पिरिट. आणि हेच जे आहे, हे त्या लोकांची जी स्पिरिट असते, ह्युमन स्पिरिट, ह्याला कॅरेक्टराइज करते, ह्याला ही त्यांची विशेषता बनून जाते पुढे जाऊन. अँड दिस इज द स्पिरिट दॅट ड्रोव कोलंबस अँड वास्को डी गामा टू सेल टू द अननोन सीज. तर हीच ती स्पिरिट होती जे लोकांमध्ये असते, अशी स्पिरिट होती कोलंबस आणि वास्को डी गामामध्ये, ज्यांनी जे आहे अननोन सीजला पार केलं. म्हणजे की ते लोक काय, या लोकांनी काय लँड, जे नवीन नवीन जे लँड डिस्कव्हरी केली, तर ह्या लोकांनी कोलंबसनी केली होती, कारण की त्यांनाही काहीतरी होतं की आम्हाला काही शोधायचं आहे. रॉबर्ट पियरी टू रेस टू द पोल. रॉबर्ट पियरी, त्यांनी, म्हणजे ह्या लोकांचे जे नावं दिले आहेत, या लोकांनी फार मोठे मोठे कामं केले यांनी त्या टाइमला. तर ह्यांनी पोलला टू रेस द पोल. सर रोनाल्ड रॉस टू फाईट अगेन्स्ट मलेरिया. रोनाल्ड रॉस जे होते, त्यांनी मलेरियाचा, म्हणजे की जे औषध होतं ते काढलं होतं. अशाच प्रकारे हिलरी अँड टेन्झिंग टू रीच द टॉप ऑफ एव्हरेस्ट. हिलरी आणि टेन्झिंग, ज्यांनी की या प्रथम महिला होत्या ज्यांनी की एव्हरेस्ट जे आहे उंचाई नापली होती. अँड आर्मस्ट्रॉंग अँड हिज टीम टू गो टू द मून. आणि आर्मस्ट्रॉंग आणि त्याची टीम जी होती, ज्यांनी की पहिल्यांदा चंद्रमावरती पाय ठेवले होते.
One great woman who dedicated her life to the cause of science and to the welfare of humanity is Madame Curie, the discoverer of radium. तर अशाच प्रकारची एक जी महान महिला जिने आपली पूर्ण लाईफ समर्पित करून दिली सायन्स करता, विज्ञान करता आणि अँड टू द वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी, आणि मानव जातीची सेवा करता, त्यांच्या त्यांच्या चांगुलकी करता, इज मॅडम क्युरी. ती काय होती? डिस्कवरर ऑफ रेडियम. रेडियमचं यांनी डिस्कवर केलं होतं. The mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of the extraordinary courage, determination, and singleness of purpose that this noble woman showed in the face of extreme poverty, pain, and suffering that comes along with such condition. म्हणायचा अर्थ काय इथे की हा नुसतं आपण जर एवढं म्हणून दिलं की मॅडम क्युरी डिस्कवर्ड रेडियम, तर ह्याच्याने आपल्याला बिलकुल अंदाजा नाही लागू शकत की तिने काय त्रास झेलले आहे आपल्या जीवनामध्ये आणि किती कष्टांबरोबर तिने एक सिंगल हँडेडली आपलं तेच लक्ष ठेवून आपलं जीवन काढलं आहे. पहा, परत सांगते की हा नुसता स्टेटमेंट जे आहे खरी स्टोरी नाही सांगू शकत. तिचं एक्स्ट्राऑर्डिनरी जो करेज होता, जो साहस होता, जो आणि विश्वाचा वेगळा, आणि तिचा जो डिटर्मिनेशन होता, दृढ निश्चय होता, सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे की जे तिने एक उद्देश घेऊन चालत राहिली पूर्ण जीवनभर, दॅट दिस नोबल वुमेन शोड, जे की या बाईनी दाखवलं इन द फेस ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. तिने बहुत भयंकर गरिबी झेलली आणि त्याच्यातही तिने आपला जो उद्देश होता, जो पर्पज घेऊन ती चालली होती, त्याला नाही सोडलं. पेन अँड सफरिंग, खूप त्रास झेलले आपल्या जीवनात, आणि दॅट कम्स अलॉंग विथ सच कंडिशन, जे की अशा कंडिशन्स मध्ये माणसाला झेलावेच लागतात. बॉर्न मारिया स्क्लोडोव्स्का इन वॉर्सो, तर तिचं नाव जेव्हा ती झाली होती, तिचं नाव होतं मारिया स्क्लोडोव्स्का इन वॉर्सो. वॉर्सो पोलंड मध्ये झाली होती ऑन November 7, 1867 मध्ये झाली होती तिचा जन्म. मॅरी क्युरीज चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस. तर हिचं लहानपणापासून स्वप्न होतं की ती सायन्स, विज्ञान पडे आणि पॅरिसमध्ये जाऊन पडे. बट अ फादर कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्स फॉर दिस. पण तिचे जे वडील होते ते फार गरीब होते, ते एवढा एक्सपेन्स, एवढं जे आहे महाग शिक्षण नव्हते करू शकत. सो मारिया टूक अ जॉब एज अ गव्हर्नेस, म्हणून तिने गव्हर्नेसचा एक जॉब धरला. गव्हर्नेस काय असतं? अ रेसिडेंट केअर टेकर ऑफ फॉर चिल्ड्रन, म्हणजे जे लहान मुलांना सांभाळतं त्याला गव्हर्नेस म्हणतात. तर तिने अशा एक गव्हर्नेसचा जॉब धरला अँड सेव्ड अ लिटिल मनी, आणि थोडेसे पैसे तिने गोळा केले आपल्या अभ्यासाकरता. विथ दॅट लिटिल मनी शी फायनली वेंट टू सॉर्बॉन. मग ते जे थोडे बहुत पैसे तिने जुळवले होते ते घेऊन ती सॉर्बॉन गेली, द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, टू स्टडी सायन्स. सॉर्बॉन युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये आहे आणि तिथे तिने विज्ञान पढायचा निश्चय केला. हर फादर कुड सेंड हर ओनली अ स्मॉल अमाउंट and her life in the university was a disheartening experience in poverty and hunger. तर तिचे जे वडील होते ते फार छोटी धनराशी धाडू पावत होते तिला, कारण की त्यांची एवढी ऐपत नव्हती, तर खूप कमी पैसे टाकत होते तिला. आणि तिथे युनिव्हर्सिटीमध्ये तिचा जो लाईफ होता, तिचं जे जीवन होतं, फार जास्त डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे काय? डिस्करेजिंग. खूप जास्त त्रासात तिथे ती राहिली, इन पॉवर्टी, गरिबीमध्ये, आणि अँड हंगर, आणि भूक. ठीक आहे, हे दोन्ही मध्ये तिने तिथे आपलं जीवन यापन केलं. पण तरी सुद्धा तिला पढायचं इतकं जास्त झील होतं की काही पण होऊन जाय, पण मी अभ्यास नाही सोडेल, म्हणून ती करत राहिली. शी लिव्हड ओनली ऑन ब्रेड बटर अँड टी. ती नुसतं ब्रेड बटर आणि चहा ह्याच्यावरतीच राहिली तिथे. अँड शी ऑफन फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड. आणि तिथे ती जे आहे काय होत होतं, कधी कधी ती फेंट होऊन जात होती, बेहोश होऊन जात होती, तिला, कारण की जेवण नीट नव्हतं मिळत म्हणून. इन स्पाइट ऑफ ऑल दिस शी परस्यूड हर स्टडीज इनडॉमिटेबली. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तिने जे आहे आपली जो अभ्यास होता तो ती बिना थांबल्या करत राहिली. अँड इनडॉमिटेबलीचं काय अर्थ पहा? विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विल अनडिफिटेडली, म्हणजे ज्यांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते ना, त्यांना कोणची पण वस्तू हरवू नाही शकत. अशाच प्रकारची हिची पण विल पॉवर होती, आणि तिला बिना हरवल्या ती पळत जात होती. अँड शी टॉप्ड हर क्लास विथ ऑनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. तर तिने आपल्या क्लासमध्ये टॉप केलं ऑनर्स मध्ये, ऑनर्सही पावला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये, या दोन्ही सब्जेक्ट्स मध्ये. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमॅन पियरे क्युरी, अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. याच युनिव्हर्सिटीमध्ये तिला एक फ्रेंच ह्याचा भेटला मुलगा, जो पियरे क्युरी याचं नाव होतं, आणि तोही खूप ब्रिलियंट होता, पण तो सुद्धा फार गरीब घराचा होता आणि असा वैज्ञानिक होता. देन दे टुगेदर बिगेन टू वर्क इन अ शॅबी लॅबोरेटरी. त्याच्यानंतर दोघं मिळून एक जे आहे घाणेरड्याशा, म्हणजे की खूप चांगली लॅबोरेटरी नव्हती, जुनीशी होती, अशामध्ये काम करू लागले. Soon their friendship turned into love, and in less than a year, in July 1895, they were married. तर वर्षभराच्या आतच त्यांचा जो
मैत्री होती ती प्रेमात बदलली आणि त्यांनी वर्षभराच्या आत 1895 मध्ये लग्न करून घेतलं. The couple then took a flat in Paris with scarcely any furniture in it except their books, a lamp, a white wooden table and 2 chairs. मग ह्या कपलनी, या दोघांनी मिळून तिथे एक फ्लॅट घेतला जसा तसा पॅरिसमध्ये, जिथे स्कॅर्सली म्हणजे हार्डली, बहुत कठीणाईने काही फर्निचर असेल, जो की होता बुक होती एक, त्यांच्या बुक्स होत्या, त्यांच्या लॅम्प होतं, व्हाईट वुडन टेबल होती एक आणि 2 चेअर्स होते. ह्याच्याशिवाय त्यांच्याजवळ काहीच तिथे नव्हतं, बेसिक नेसेसिटीज म्हटलं तर. सो वी विल रिझ्यूम टू रीड द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट सेशन. आपण चॅप्टरचा जो पुढचा भाग आहे पुढच्या सेशन मध्ये वाचू. फॉर नाव वी विल स्टार्ट विथ लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीचे आपले एक्सरसाइजेस 2 झालेले आहेत. आता आपण आणि बघू पुढे. पिक आउट द प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स अँड फाइंड द रूट वर्ड. पहा इथे काय करायचं, आपल्याला एक शब्द दिलेला आहे, जसं की इथे आहे अनअटेनेबल. ह्याच्यात प्रिफिक्स, सफिक्स आणि रूट वर्ड. प्रिफिक्स म्हणजे जो आधी लागतो, सफिक्स म्हणजे जो नंतर लागतो, आणि रूट वर्ड म्हणजे मेन ऍक्च्युली वर्ड काय आहे तो, तर ते हे आपल्याला सांगायचं. जसं इथे आहे वर्ड अनअटेनेबल, तर प्रिफिक्स काय झाला अन, सफिक्स काय झाला एबल, आणि रूट वर्ड काय आहे याचा अटेन. तर अटेन मध्ये त्यांनी अनअटेनेबल, अन आणि एबल लावून हा शब्द अनअटेनेबल बनवलाय. नेक्स्ट पहा आता इनडॉमिटेबल. प्रिफिक्स काय आहे इन, सफिक्स एबल, आणि रूट वर्ड याचा डॉमिटेअर आहे. हा ऍक्च्युली लॅटिन वर्ड आहे. मग नेक्स्ट वर्ड आहे डिसहार्टनिंग. डिस प्रिफिक्स, हार्टनिंग मध्ये ING हा जो आहे हा सफिक्स आहे बघा, आणि हार्टन, हार्टन हा रूट वर्ड आहे याचा, म्हणजे जो मेन जो वर्ड आहे तो हार्टन आहे. इनकॅल्क्युलेबल. आता याच्यात इन पहा, तुम्हाला कळत असेल की प्रिफिक्स कसे आहे, 2-2, 3-3 शब्दाचे प्रिफिक्स आणि सफिक्स असे असतात. तर इन हा प्रिफिक्स आहे, त्याच्यानंतर एबल हा सफिक्स आहे, आणि कॅल्क्युलेट हा ऍक्च्युली याचा वर्ड काय कॅल्क्युलेट, त्याच्यापासून कॅल्क्युलेबल बनला आहे. नेक्स्ट वर्ड आहे जो आपला डिसकन्सोलेट. तर डिस प्रिफिक्स ATE है ना, तर हे आहे सफिक्स, आणि डिस जो कन्सोल हा ऍक्च्युली रूट वर्ड, बेसिक जो शब्द आहे तो कन्सोल आहे, त्याच्यापासून डिसकन्सोलेट बनला आहे. आणि नेक्स्ट वर्ड आहे एन्श्युरिंग. एन इज प्रिफिक्स, ING परत ह्याच्यात येऊन गेलं आपलं सफिक्स, ING आपण ज्याच्यात लावतो ना ते सफिक्स होऊन जातं. जसं की रन मध्ये लागतं रनिंग, ING सफिक्स होऊन जातं. मग आहे रूट वर्ड काय शोर. शोर पासून एन्श्योरिंग बनलंय, ठीक आहे ना. एन्श्योर पण असतं, शोरचं एन्श्योर सुद्धा असतं. तर आता बघा आपला इंग्लिश वर्कशॉप आपण स्टार्ट करतोय आजपासून. राईट इन 1 सेंटेन्स ईच वाय द फॉलोइंग इयर्स वर लँडमार्क्स इन द लाईव्स ऑफ PRA अँड मॅरी क्युरी. इथे काही इयर्स दिले आहे, वर्ष दिले आहे, आणि आपल्याला सांगायचं आहे की हे जे इयर्स आहेत हे या दोघांच्या जीवनात का इतके महत्व ठेवतात. तर बघा, फर्स्ट आहे 1895 मॅरी अँड PRA गॉट मॅरिड. 1902 मध्ये रेडियम वॉज डिस्कवर्ड. 1903 the Curies were awarded the Nobel Prize in Physics for the discovery of radium and polonium. तर 1903 मध्ये या दोघा नवरा बायकोंना जे आहे अवॉर्ड मिळाला, तो नोबेल प्राइज मिळाला होता फिजिक्स मध्ये रेडियम आणि पोलोनियमच्या डिस्कव्हरी करता. नेक्स्ट आहे 1906 1906, याच्यामध्ये PRA वॉज नॉक डाऊन अँड किल्ड बाय अ हॉर्स ड्रॉन वॅगन. तर 1906 मध्ये PRA ची मृत्यू झाली होती एका घोडा, जो हॉर्स कार्ट असतो त्याच्यापासून. अँड 1911 मध्ये मॅरी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर द सेकंड टाइम फॉर केमिस्ट्री. दुबारा तिला 1911 मध्ये नोबेल प्राइज मिळाला केमिस्ट्री मध्ये काम करायकरता. मग आहे नेम द फॉलोइंग. आता इथे पहा आपल्याला काही लाईन्स दिल्या आहेत ते सांगायचे आहेत. फर्स्ट आहे 2 डिस्कव्हरर्स ऑफ न्यू लँड्स. 2 डिस्कव्हरर्स ऑफ न्यू लँड्स कोण आहेत? कोलंबस आणि वास्को डी गामा यांनी नवीन लँड्सला फाउंड केलं होतं. आता आज आपण वाचलेली आहे 2 कॉन्करर्स ऑफ द पीक ऑफ माउंट एव्हरेस्ट, ज्यांनी की माउंट एव्हरेस्ट ला चढाई केली होती, अशा प्रकारचे. तर हिलरी आणि टेन्झिंग हे सगळे आपल्या चॅप्टर्स मध्ये आलेले आहेत नावं. ओरिजिनल नेम ऑफ मॅडम क्युरी काय आहे? मार्जा स्क्लोडॉस्का. आणि हर प्लेस ऑफ बर्थ, कुठे जन्म झाला होता? वॉर्सॉ इन पोलंड. सब्जेक्ट्स मॅरी मेजर्ड इन ऍट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. कोणत्या सब्जेक्ट्स मध्ये तिला मेरिट मिळालं होतं, तिला ऑनर्स केलं होतं तिने? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये तिने ऑनर्स केलं होतं. मग आहे नॅशनॅलिटी ऑफ हर हजबंड PRA. हे आज आपण वाचलं होतं की ही वॉज अ फ्रेंचमॅन.
तर तो फ्रेंच होता, सायंटिस्ट हू डिस्कवर्ड द प्रॉपर्टीज ऑफ युरेनियम. प्रॉपर्टीज युरेनियमचे कोणत्या सायंटिस्टनी जे डिस्कवर केले होते, हेनरी बॅक्युरेल. हे आपण नंतर पुढे वाचणार आहे चॅप्टरमध्ये. 2 रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स डिस्कवर्ड बाय क्युरीज. तर 2 असे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जे की क्युरीज जी दंपती होती त्यांनी डिस्कवर केलं. तर पोलोनियम आणि रेडियम हे दोन्ही त्यांनी जे आहे याची डिस्कवरी केली होती. तर अशा प्रकारे आज आपण चॅप्टर वाचणं सुरू केलं की कशा प्रकारे इतकी गरिबीतनं मॅडम क्युरी निघाली आणि तरी सुद्धा तिने काही भूक प्यास तहान कसलं लक्ष न ठेवून आणि नुसतं तिचं एक कन्सन्ट्रेशन होतं आपल्या अभ्यासाकडे. तिला मॅथ्स पढायची होती, तिला पॅरिस जायचं होतं युनिव्हर्सिटीमध्ये. ती गेली कशी पण करून. तर आपल्यालाही असं एक आपल्या जीवनाचं काही ध्येय बनवायला पाहिजे आणि आपण काही वस्तू अशी अनअटेनेबल नाहीये की आपण अचीव्ह नाही करू शकत. आपण चाहू तर काही पण करू शकतो आणि त्याच्यात कोणतीच गोष्ट नाहीये की कोण आपल्याला रोखू शकते. तर याच गोष्टीवरती आज आपला क्लास आपण इथेच फिनिश करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.